नेहमीच बीड जिल्हा सेन्सिटिव्ह असतो आणि राजकारणात म्हणलं तर त्याहीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतो। आचारसंहिता लागण्यापूर्वीच आपण पाहिले इथली राजकारण जी परिस्थिती कशा प्रकारे तापली होती आणि आता आचारसंहिता लागली, रणधुमाळी सुरू झाली आहे। एकूण बीड मतदारसंघातली हवा कोणाची आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं मत काय आहे? कारण की लोकसभेच्या निवडणुका आपण सर्वांनी पाहिल्यात, टोकाचं राजकारण कशा प्रकारे झालं, जाळपोळीच्या घटनापासून नेत्यांना गावबंदी सुद्धा ह्याच बीड जिल्ह्यात झाली। आपल्यासोबत एक इच्छुक उमेदवार आहेत, युवा नेते बळीप्पा गवते आहेत आपल्यासोबत आणि एकूण त्यांची रणनीती काय, त्यांचं मत काय, कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि ते कसं पाहतायत, युवकांसाठी काय काम करणार आहेत ते, जर त्यांना आमदार झाल्यानंतर जे विजन असतं विकासाचं ते कोणतं विजन आहे, या सर्व बाबीवर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपण तुमचं प्रारंभमध्ये खूप खूप स्वागत आहे। निवडणुका सुरू झाल्यात, 35 दिवसात सगळी प्रक्रिया पार पाडणारी, तुमचं नियोजन कसं आहे? कालावधी खूप कमी आहे, अचानक काल आचारसंहिता डिक्लेअर झाली आहे। नियोजन तर आता एकतर उमेदवारीचे विषय आहेत, पक्षाकडून काही जण मागतायत, काही पाटलांकडून मागतायत। जोपर्यंत उमेदवारी फायनल होत नाहीत तोपर्यंत उमेदवार कोण समोर येत आहेत ह्याच्याविषयी संभ्रम आहे, ते फायनल होत नाही तोपर्यंत काही करता येत नाही। आता फक्त एकच करू शकतो, आपण जनतेत जाऊ शकतोय आणि ते तर आम्ही गेल्या 10 वर्षापासून जनतेत आहोत। आई जिल्हा परिषद सदस्य होती तेव्हा काम केलेत, नंतर मिसेस पंचायत समितीला निवडून आली, पंचायत समिती सभापती झाली, त्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी प्रत्येक खेडेगावात आपण पोहोचलेलो आहोत। प्रत्येक गावात वैयक्तिक लाभाची योजना आपण दिलेल्या आहेत। त्यामुळे नियोजन तर काय आपलं रोजचंच काम आहे, त्यामुळे ती तयारी तर आपल्याला रोजच करावं लागते। असं नाही की आज इलेक्शन आले तर आज उठून कामाला लागायचं असा विषय नाही, ते आपलं रोजचं काम आहे। लोकांनी सुखदुःखात जाणं, जिथं अडचण आहे लोकांना तिथं मदत करणं, हेच रोजचं नियोजन आहे, हेच आपलं काम आहे। बीड मतदारसंघात जर पाहिलं तर इच्छुकांची संख्या खूप आहे, एवढी दिसते तेवढी निवडणूक सोपी आहे का? तर निवडणूक तर सोपी नाही, पण हे आता लोकसभाच्या झाल्यात, काही ॲक्सिडेंटली काही खासदार झालेत किंवा कुणाला जास्त मतं पडलेत, त्यांनी जास्त संख्या वाढली। पण त्याच्या मागं जाऊन लोक विचार करत नाही आहेत की जो कोणी निवडून आलेला असेल उमेदवार किंवा जो कोणी पराभूत झालेला असेल त्यांची व्हिजन काय होतं किंवा त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं, की जे की असे आले आणि उभा राहिले निवडून आले असं नाही झालं। त्यांनी काम केलेलं आहे, इथून मागं 10 वर्ष 20 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे। मग कुणी उमेदवार असू द्या, ते जनतेत आहेत, जनतेतले होते म्हणून ते निवडून आलेत किंवा काही पराभूत झालेत, पण ते जनतेतले होते, त्यांचे कुटुंब जनतेतले होते। आजकाल काय झालं, आपल्या प्रत्येकाला झटपट मोठं व्हायचं आहे आणि त्यांना वाटतं राजकारणात आलं लगेच पैसे कमवून आपण झटपट मोठं होऊ। त्यामुळे प्रत्येक युवकाला आज मोठं होण्यासाठी राजकारणात यायचे, पण राजकारणात येऊन कोणीही मोठं होत नाही, त्याला स्वतःच्या पायावरच उभा राहावं लागतंय, तेव्हाच मोठं होते। तुम्ही 10 उमेदवार इच्छुक आहेत, बीडमध्ये 20 उमेदवार इच्छुक आहेत, निवडून किती येणार आहेत? एक येणार आहे। 20 मध्ये एक निवडून येणार, 19 जण वाटोळे होणार आहेत 19, कारण ते काहीच करत नाही। तुम्हाला झटपट मोठं होण्याचं नाव तुम्ही नेत्याच्या मागे फिरताय, नेता किती जणांना तिकीट देणार आहे? एक उमेदवाराला देणार आहे, एक निवडून आल्यानंतर 19 जणांनी काय करायचं? तर त्यांनी स्वतःचं व्हिजन ठरवलं पाहिजे, स्वतःचे कुटुंब बघितलं पाहिजे, नंतर राजकारणात येऊन मोठं होण्याचे स्वप्न बघितले पाहिजे। सध्याचे रनिंग जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर, त्यांच्या तुम्ही खूप जवळ होतात आणि आज पाहिलं तर खूप दूर आहेत, काय कारण? सर, जवळ होतोच आम्ही त्यांना, जेव्हा त्यांचं घर डिस्टर्ब झालं किंवा घरातून ते बाहेर पडले तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही होतो की त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलो। नंतर त्यांना निवडून आणण्यात पण आमचा खारीचा होईना वाटा होता। नंतर त्यांच्यासोबत आम्ही काम केलं, ते आमदार झाले। आमदार होण्याच्या अगोदर ते संदीप क्षीरसागरांनी निवडून आले, ह्यांच्यात जमीन आसमानचा फरक झाला। ठीक आहे, एक माणूस चुकीचा असू शकतो, गवते चुकले, नायकवाडे चुकले, पटेल चुकले, गंगाधर घुमरे चुकले, माणूस कोण आहे सांगाय की त्यांच्यासोबत राहायला? एक माणूस चुकीचा असू शकतो पण 100 माणसं चुकीचे असू शकत नाहीत। मग हे त्यांनीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की बाबा आपलं काय चुकलं। एक माणूस चुकीचा होता, तो आपण हाकलून दिला किंवा तो आपल्याला सोडून गेला, पण इतर लोक का आपल्याला सोडून गेले? इव्हन त्यांच्यासोबत आज राहिलेली माणसं शेवटच्या क्षणी आज त्यांच्यासोबत गाडीत बसायला सुद्धा माणूस नसतो। मग त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठं चुकलो, आपण 5 वर्षात कुठले 5 कामे चांगली केली की जे बीड मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने, युवकाच्या दृष्टीने किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। कुठलं काम केलं? त्यांचं एकच काम होतं, कुठली तक्रार द्यायची, एखादं काम अडवायचं। कुठल्या अधिकारी, शिपायापासून कलेक्टरपर्यंत जर कागद काढले ना, सगळ्या ऑफिसला त्यांच्या तक्रारी असतात की ह्याची तक्रार, ह्याची चौकशी करा, त्याची करा। मग तुम्ही केलं काय 5 वर्षात? फक्त तक्रारी, काम आडवाडवी, दुसरं काय केलं? युवकासाठी काय केलं? शेतकऱ्यासाठी काय केलं? शेतकऱ्यासाठी पाण्यासाठी काय केलं? त्यांच्या विजेचा प्रश्न कधी सोडवला? केलं काय तुम्ही 5 वर्षात? अनेक प्रश्नावर आमचे वादविवाद झाले, त्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांचं ना आपलं जमणार नाही आणि त्यानंतर तो मध्ये इन्सिडेंट घडला, अजितदादा आणि यांचं हे झालं, आम्हाला तिथं संधी भेटली, आम्ही त्यांच्यापासून बाजूला झालो। तुम्ही अजितदादाचा विषय काढला म्हणून प्रश्न विचारतो। एकीकडे बारामती खूप डेव्हलप होते,
बाहेरचे लोक त्या ठिकाणी यावात असे प्रयत्न सुरू होतात. मग बीड जिल्ह्याचाच का विकास झाला नाही? किती विकासापासून बीड जिल्हा दूर आहे? काय करा? सर, विकासापासून तर आपण कोसं दूर आहेत. मी बारामतीत अशात माझ्या मित्राचे असल्यामुळे भरपूर वेळेस जाता आलं. एवढ्या इंडस्ट्री सुद्धा आल्यात, एवढ्या युवकांना काम आहेत तिथं. तसं आपल्या आज पिढ्यानपिढ्या म्हणजे राजकीय सत्ता भोगतायत, आपली बीडमधले सत्ताधारी असतील, त्यांनी केलं काय बीडसाठी? एक MIDC नाही आणली, एखादा मोठा पाण्याचा स्रोत निर्माण नाही केला, किंवा शेतकऱ्याला हमी भाव. शेतकऱ्याला काय करायचं सर? जे आपल्याकडे पिकतंय त्याला फक्त बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची. मग सोयाबीन असू द्या, तुमचं तूर असू द्या, तुमचा ऊस असू द्या, त्याला फक्त जर बाजारपेठ जवळ उपलब्ध करून दिली तर शेतकरी सदन होईल ना. यासाठी काय केलं? एक धरण बांधू शकले नाहीत. आमच्या राजुरी उखांड्यापासून पारगाव सिरसला जो नदी जाते, डोंबरी नदी, सर त्या डोंबरी नदी एक बंधारा बांधू शकले नाहीत. अख्ख्या आहे ती त्यांच्या 30-35 वर्षात. ते जर बंधारे झाले असते, किमान आमचं राजुरी सारखं एक सर्कल सदन झालं असतं, सगळे ऊस बागायतदार झाले असते. हे जर प्रत्येक बीड मतदारसंघातल्या नदीवर केले असते तर का शेतकरी सदन होणार नाही? आम्ही आता तिथं 3-4 बंधारे केले, तर आज शेतकऱ्याला उन्हाळ्यात पण पाणी भेटायला लागलं. जर आम्ही एक छोटा कार्यकर्ता म्हणून जर एक 2-3 बंधारे करू शकतो, ज्याची पिढ्यानपिढ्या सत्ता आहे, त्यांनी का हे विकास कामे केली नाहीत? का शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत, वीज देऊ शकले नाहीत, युवकांच्या हाताला का MIDC आणू शकले नाहीत, किंवा एखादी कंपनी उभा करू? तुम्ही काय करताय? स्वतःचा कुठं फायदा आहे? 4 कर्मचारी जिथं कामाला लागते, तीच संस्था आणायची, ती स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायची, जेव्हा नाही वाटले तेव्हा त्या युवकांना काढून टाकायचं. तुम्ही जनतेसाठी काय केलं? युवकासाठी काय केलं? ह्यांनी दाखवून द्यावं. आम्ही युवकासाठी 4 प्रोजेक्ट उभा केलेत बीड मतदारसंघामध्ये. नुकताच नारायणगड या ठिकाणी दसरा मेळावा पार पडलाय आणि त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा होते नियोजनामध्ये. एकूण त्या कामाचा अनुभव कसा आहे आणि जी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली काय? सर, तो तर अभूतपूर्व कार्यक्रम होता आणि आम्हाला आमच्या कल्पनेच्या पलीकडे होता. आम्ही सुरुवातीला नियोजन उगं छोटंसं केलं होतं, म्हणजे बीड जिल्ह्यातून लोक येणार आहेत, भाविक येणार आहेत. मग आम्ही सभा सुरुवातीला एकदम छोटी जागा बघत होतो. नंतर असं लक्षात आलं की लोकांच्या त्या जाहिरातींनी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे फोन यायला लागले की आम्ही येणार आहेत, आम्ही येणार आहेत. नंतर परत आम्ही जरांगे पाटलांना जाऊन भेटलो. पाटील म्हणले जागा मोठी धरा, तुम्हाला महाराष्ट्रातून लोक येणार आहेत, तुम्हाला जागा कमी पडणार आहे, किती जागा मोठी असेल तेवढी पकडा. मग शेवटी आम्ही त्यांना बोलवलं जागा बघायला, तुम्हीच जागा फायनल करा, तुम्ही जागा फायनल केल्याशिवाय आम्हाला पुढं काही काम करता येणार नाही. मग त्यांनी येऊन ती जागा फायनल केली आणि नंतर कामाला सुरुवात झाली. पण सर, एवढं सगळी पार्किंगची ह्याची व्यवस्था केली आणि आहे आदल्या दिवशी पाऊस आला. आम्ही एवढं बोर झालो की एवढी चांगली तयारी केली, महाराष्ट्रभरातून भक्त येणार आहेत, तेवढा मोठा समाज इथं जमणार आहे, तर त्यांची जर गैरसोय झाली तर मग आपल्या ह्या 8 दिवस मेहनत केली ह्याला फायदा काय? आणि शिवाजी बाबा तर पहिल्या दिवसापासून एवढं पळत होते की आम्ही कधी बसलोत पण ते कधी बसले नाहीत, की त्यांचा उत्साह बघून आम्हाला हुरूप येत, चला बाबा 60च्या पुढं वय असताना जर एवढं करत तर मग आपण का कमी पडलं पाहिजे? असं करत करत नियोजन केलं. पाऊस आला, पण नगद नारायण शक्तीच वेगळी आहे. चिखलात गाड्या घातल्या पण एकही गाडी फसली नाही. पहिला मेळावा असा असेल की जाताना कोणाचा ॲक्सिडेंट झालाय म्हणून ऐकायला भेटलं नाही, नारायणगडवर कुणाला खर्चटलं नाही, गाडीला गाडी घासली नाही. हजारो गाड्या भर चिखलात लावलेल्या असताना दुसऱ्या दिवशी व्यवस्थित निघून प्रत्येकजण आपापल्या घरी गेला. म्हणजे एवढे लोक येतील ह्याची कल्पनाही आम्हाला नव्हती. पण सगळ्याला पाणी व्यवस्थित पुरलं, जेवणाची व्यवस्थित सोय झाली, प्रसाद सगळ्याला भेटला आणि एवढं सगळं करून एवढा कार्यक्रम चांगला झाला की त्याचा महाराष्ट्रभर संदेश गेला की हे इथे एक वेगळीच अलौकिक शक्ती आहे. आणि नारायणगड खरंच नगद नारायण महाराजांची शक्तीचा अनुभव आम्हाला परत पहिला तर येतच होता, पण परत त्या निमित्ताने कार्यक्रमाच्या आला की खरंच अद्भुत शक्ती आहे. नक्कीच ज्यावेळेस पाटलांनी ती गर्दी पाहिली, पाटलाच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी बाबाला काही गोष्टी सांगितल्या बी. खूप अद्भुत त्या ठिकाणी शक्ती पण आहे आणि समाज एकवटला. स्थापित कुटुंबामधून आहात, हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जात आहे. एकूण राजकारणात काम करत असताना युवकांनी कोणतं ध्येय ठेवलं पाहिजे? कारण की आत्ताच असे काही युवक येत आहेत की तुम्ही जसं सांगितलं लवकर मोठं व्हा वगैरे, ते त्यांना यश भेटत नाही. तुम्ही युवकांना काय सांगा? सर, युवकांना ते यश लवकर भेटणं हा मृगजळ आहे. राजकारण म्हणजे एक मृगजळ आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण राजकारणात गेले मोठं होतो, असं होत नाही. युवकांना एकच संदेश देतो की आधी व्यवसाय करा, कुठलाही करा, व्यवसाय करा, मोठं व्हा, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि राजकीय नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या नादी लागू नका. भले आम्ही राजकारणी असो पण आमच्या पण नादी लागू नका. तुम्ही आमचा फायदा तुमच्या स्वतःच्या हितासाठी करून घ्या, तुमच्या व्यवसायात करून घ्या, तुमच्या शेतीसाठी करून घ्या, तुमच्या प्रपंचासाठी करून घ्या. पण तुम्हाला लगेच येऊन इथं मोठं व्हायचं आहे, आमच्या नेत्यामागं, मी काही नेता नाही पण नेत्यामागं पुढाऱ्यामागं पळून तुम्ही मोठं होणार नाहीत. नेता तुम्हाला वर्षभरात एखादं काम देईल, तो वर्षभर तुम्हाला वापरून घेईल,
त्याला काय प्रत्येक 5 वर्षाला नेत्याला नवीन कार्यकर्ता भेटत असतो, पण त्या कार्यकर्त्याला नवीन नेता भेटत नाही. ते 5 वर्ष जर त्या कार्यकर्त्याची गेली तर तो संपून जातो. त्यामुळे मोठं व्हायचं नक्की व्हा, पण तो मोठा झालाय म्हणून त्याला मागं न वाढता आपण आपली, ते म्हणतात ना, एक रेष मोठी आहे आणि ती छोटी करून आपण मोठं होत नसतो, त्याच्यापेक्षा दुसरी रेष आपली मोठी वाढायची असते. आणि आपण आपल्या कर्तृत्वावर मोठं व्हा. आपण आपली पुण्य करा, कर्म चांगले करा. आपण जर आपले कर्म चांगले ठेवले ना, तर मला चांगला अनुभव आहे. आपण चांगलं वागलोत ना, जगात कुणी किती आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करू दे, आपलं कधीच वाईट होत नाही. फक्त आपले कर्म चांगले पाहिजेत. कर्माजीवर आपण नक्की मोठं होतो. शेवटचा प्रश्न आहे, बीड मतदारसंघातील मतदारांना निवडणुकीच्या अनुषंगाने काय आवाहन करा? बीड मतदारसंघातील मतदाराला एकच आवाहन करेन की आता आपले 35-40 वर्ष गेलेत, कुणी काय केलं ह्याचा हिशोब त्या इलेक्शनला आपण कुणी उमेदवार आहे त्याला विचारा की ह्या 35 वर्षात 40 वर्षात बीड मतदारसंघासाठी तुम्ही काय केलंय आणि इथून पुढं काय करणार आहे. जी चूक आपण सर्वांनीच केली, तुम्हीच म्हणत नाही मी, आपण सर्वांनीच चूक केली आहे. आपण प्रत्येक वेळेस चुकीचे उमेदवार निवडून दिले म्हणा किंवा ते नंतर निवडून आल्यावर बदलले म्हणा, आपण आपला उमेदवार आपल्या हक्काचा, आपण त्याच्या हाताला धरून आपले प्रश्न त्याला विचारू शकतो, आपले प्रश्न त्याच्यासमोर मांडू शकतो, अशा उमेदवार बघून त्याला निवडून द्या. कारण हे 5 वर्ष आपल्या हातातून गेले, घडी गेली की पिढी जाते असं म्हणतात. कित्येक पिढ्या आपल्या हातापर्यंत बर्बाद झालेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपली घडी जाऊन देऊ नका आणि पिढी जाऊन देऊ नका. प्रत्येक उमेदवार कुणीही येऊ द्या, त्याचं सगळं बॅकग्राऊंड बघून, त्याच्याकडे सगळ्या गोष्टीचा विचार करून, विकासाचं व्हिजन बघूनच त्याला निवडून द्या, एवढीच विनंती करतो. धन्यवाद अप्पा. आपण खूप मनमोकळ्या गप्पा आपल्यासोबत मारल्या, पण बोलताना त्यांनी काही प्रश्न सुद्धा महत्त्वाचे उपस्थित केले. आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये एका नेत्यामागं जे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात असतो, तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलात तर तुम्हाला ती परिस्थिती दिसत नाही. त्या नेत्यामागे मोजकेच लोक असतात, परंतु उलटी परिस्थिती आपल्याकडे आहे. म्हणून यातून काहीतरी शिकलं पाहिजे. आणि येणारी जी निवडणूक आहे आता, यामध्ये कोण बाजी मारतं हे लवकरच समजणार आहे. कारण की 2-4 दिवसामध्ये प्रत्येक महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, यांचे उमेदवार जाहीर होतील आणि त्यानंतर पाटलाची भूमिका जाहीर होईल. तोपर्यंत ह्या मोठ्या 3-4 लोकांची भूमिका जाहीर होत नाही, तोपर्यंत येथील चित्र स्पष्ट होत नाही. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धांडे, बीड.